त्यात अमरावतीहून ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे आणि अकोल्याहून आमचे प्रतिनिधी विशाल बोरे। अविनाशजी नमस्कार, या कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। मुळातच विदर्भामध्ये विकासाचा अनुशेष आहे आणि आपण जर पाहिलं तर पूर्वेपेक्षा पश्चिमेमध्ये अनुशेष जास्ती आहे। तर विदर्भातले जे अगदी कळीचे मुद्दे ते आपल्याला प्रचारामध्ये दिसतात का कुठे? यावेळेस प्रचारामध्ये कळीचे मुद्दे अजिबात नाही। म्हणजे जरी पश्चिम विदर्भातल्या अकोला आणि वाशिम मधल्या प्रतिनिधींनी सांगितलं, रस्त्याचे मुद्दे आहेत, महागाई आहे, सोयाबीनचा भाव आहे, पण विशेषतः अमरावती जिल्ह्यात वैयक्तिक आरोप प्रत्यारोपातच नेत्यांचा वेळ जातोय। बच्चू कडू असेल, रवी राणा असेल, इकडे केवलराम काळे आणि राजकुमार पटेल असेल, ही सगळी नेती मंडळी एकमेकांवर वैयक्तिक आरोप प्रत्यारोपात वेळ घालतात। विशालजी, आपण काय सांगाल? अकोला जिल्ह्यामधलं आपलं निरीक्षण काय आहे? अकोला जिल्ह्यामध्ये वंचित हा एक मोठा फॅक्टर आहे। ग्रामीण भागामध्ये वंचितची जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून जे मतदार आहेत त्यांची संख्या मोठी आहे। येथील कळीचे जे मुद्दे आहेत ते विकासाचं राजकारण कशा प्रमाणे चालतं आणि विकासाच्या मुद्द्यांवरती राजकारण इथं होताना पाहताय आणि या निवडणुकीत तसंच काहीसं दिसतंय। मात्र अकोला पश्चिम जो यामधील महत्वाचा मतदारसंघ आहे, येथे जातीपातीचं राजकारण व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र अकोला जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघ, ज्यापैकी 4 भाजपाच्या ताब्यामध्ये आहेत आणि एक महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे, त्या प्रत्येक ठिकाणी विकासाच्या राजकारणावर सध्या चर्चा होत आहे आणि नागरिकांना जो रोजगार असतील किंवा अन्य समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी नेमण्याची गरज आहे। त्यामुळे सगळीकडे सध्या रोजगाराच्या समस्या, विमानतळाचं विस्तारीकरण यासह सर्व रस्त्यांचे प्रश्न हेच कळीचा मुद्दा ठरतो। चावरेजी, आपलं याबद्दलचं अगदी